मित्रांनो, नमस्कार. स्टोरीच्या पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सुनीलच्या आईने अमावस्येच्या दिवशी सुनीलच्या बायकोला तांत्रिकाकडे नेलं. सुनीलच्या बायकोने जेव्हा तांत्रिकाला बघितलं, तिच्या डोळ्यात जणू रक्त उतरलं होतं. ती विचित्र वागत होती, जोरजोरात चिरकत होती गड्यासारखं. आणि मित्रांनो, तांत्रिकाच्या बुद्धीने आणि सुनीलच्या आईच्या चालाकीने सुनील आज वाचला, नाहीतर त्याचा जीव गेला असता. पार्ट 1 जर बघितला नसेल तर तो बघून घ्या आणि तेव्हाच तुम्हाला पार्ट 2 समजेल. चला तर मग स्टार्ट करतो. मी झालेला सगळा प्रकार सुनीलच्या आईला सांगितला. सुनीलच्या आईने माझ्यावर आधी विश्वास ठेवला नाही आणि सुनीलला विचारण्यासाठी आम्ही दोघे सुनीलला शोधू लागलो. आम्ही सुनीलला शोधता शोधता आम्हाला बाथरूममधून हळू आवाजात रडण्याचा आवाज येत होता. मी बाथरूमचा दरवाजा वाजवला तर तो सुनील होता. त्याने दरवाजा काढला आणि त्याच्या आईने त्याला विचारलं. मी सांगितलेलं सगळं सत्य सुनीलने त्याच्या आईला सांगितलं. सुनीलच्या आईने सुनीलला हिंमत दिली आणि म्हणाली, तू काळजी करू नको, मी आहे ना. सुनीलच्या आईने सुनीलच्या बायकोवर म्हणजे शीतलवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. आणि एका दुपारी सुनीलची आई शीतलला म्हणाली, मी थोडं बाहेर जाऊन येते, मला घरी यायला उशीर होईल. तू सुनीलसाठी गाजराचा हलवा बनव. असं सांगून ती घराबाहेर गेली. शीतल हो आत्याबाई असं म्हणाली आणि हसली. सुनीलच्या आईने सुनीलला आधीच सांगितलं होतं की ती जर गाजराचा हलवा घेऊन तुला खाऊ घालेल, तू बिलकुल खाऊ नकोस. म्हणून मी किचनच्या खिडकी उघडी ठेवते आणि तिचा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ याच्यासाठी कारण बिना सबूत शीतलच्या आईबाबांना आपण कसं काय विचारायचं की बुवा तुमच्या मुलीला काही प्रॉब्लेम आहे का म्हणून. आपल्याजवळ व्हिडिओ असणं गरजेचं आहे. तेवढं बोलून सुनीलची आई घराबाहेर गेली आणि लपून किचनमध्ये बघू लागली. सुनीलची आई तिच्यासोबत मलाही घेऊन गेली. जसंही सुनीलची आई बाहेर गेली, शीतलने हातातले बाकीचे दुसरे कामं सोडून अधिक गाजराचा हलवा बनवायला सुरुवात केली. कढई गॅसवर ठेवली आणि ती घरात गेली. घरातून किचनमध्ये आल्यावर सुनीलच्या आईने बघितलं की शीतलच्या हातात एक कागदाची पुडी दिसत होती आणि शीतल हलवा बनवायला सुरुवात केली. शीतलने त्या पुडीत जे काय होतं ते थोडंसं हलव्यात घातलं आणि कढईमध्ये हलव्यात मिक्स केलं. शीतलच्या आईचं मन भरून आलं. तिच्या मनात प्रश्न पडला, माझ्या मुलाने, आणि ती मला सांगायला लागली की बाबा माझ्या मुलाने कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही किंवा कधीच कोणाचं वाईट केलं नाही आणि माझ्या बिचाऱ्या लेकराला अशी ही बायको भेटली. माझ्या लेकराचा जीव घ्यायला बसली ही हैवानीन. तिने व्हिडिओ मात्र चालूच ठेवलेला होता. सुनीलने मेन गेट उघडाच ठेवला होता कारण त्याच्या आईने त्याला तसं सांगितलं होतं. शीतलने हलवा बनवला आणि घेऊन आली. त्याला ते खायला देऊ लागली. सुनीलने विरोध केला पण ती आग्रह करू लागली. सुनील नको नको म्हणत होता. खूप जास्त आग्रह केल्याने आता मात्र शीतल चिडली होती आणि जोरात ओरडली एखाद्या गड्यासारखी. तिचा आवाज येत होता आणि सुनील एक सोफ्यावर बसलेला होता. ती त्याच्या जवळ बसून जबरदस्ती त्याला खाऊ घालायला लागली. नंतर सुनील तरी पण खात नव्हता. नंतर ती सुनीलच्या मांडीवर येऊन बसून त्याला
खाऊ घालू लागली. तेवढ्यात मी आणि सुनीलची आई आलो आणि तिच्या हातातली प्लेट घेऊन दूर ठेवली. सुनीलच्या आईने शीतलला विचारलं तर ती म्हणाली, आत्याबाई मी तर फक्त त्यांना प्रेमाने हलवा खाऊ घालू लागले. सुनीलच्या आईनं जास्त रिॲक्ट न करता एक स्मित हास्यात म्हणाली, हो का, बरं बरं ठीक आहे. तू सुनील अगं आधीपासूनच गाजरचा हलवा खात नाही. मला वाटलं तुझ्या हातून तरी खाईल. बरं जाऊ दे, मी खाते, दे मला हलवा. असं म्हणल्यावर ती म्हणाली, नका नका आत्याबाई, तुम्ही नका खाऊ, राहू द्या. असं म्हणून ती घरात निघून गेली. आता सुनीलची आई मात्र खूप अस्वस्थ झाली. तिने लगेच बाहेर जाऊन शीतलच्या आईवडिलांना फोन केला आणि शीतलला काही प्रॉब्लेम आहे का असं विचारलं. तिच्या आईवडिलांनी सांगितलं, नाही असं काही नाही. बरं मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते, ते तुम्ही बघा आणि मला वापस फोन करा. असं बोलून सुनीलच्या आईने फोन ठेवला. लगेच दुसरा फोन तिच्या माहेरच्या एका तांत्रिकाला केला. तांत्रिकाला झालेला प्रकार तिने सगळा सांगितला. तांत्रिक म्हणाला, ठीक आहे, मला 4 दिवसाचा टाईम द्या. मी 4 दिवसांनी, ज्या दिवशी अमावस्या आहे तेव्हा तिला सुनीलसोबत, म्हणजे सुनील, तुम्ही आणि सुनीलचे वडील असे सगळेजण मिळून माझ्याकडे या. आता हे 4 दिवस सुनीलच्या परिवारासाठी काढणं खूपच अवघड होतं. मग सुनीलची आई रात्रंदिवस त्या दोघांकडे लक्ष ठेवायची. सुनीलला तिच्यापासून काही धोका होऊ नये तिला सारखी ही चिंता होती. ती सुनीलला सांगायची की तू दरवाजा रात्रीसुद्धा अजिबात बंद करायचा नाही. सुनील दिवसभर कामानिमित्त बाहेरच असायचा. शेवटी तो दिवस उजाडला आणि सुनीलच्या आईने शीतलला सांगितले की आपल्याला आमच्या कुलदैवताकडे जायचं आहे, तर तू चल. शीतल तयार झाली आणि तिने तयारी केली. शीतल तयार झाली. आम्ही सगळेजण गाडी करून निघालो. सुनीलच्या आईने मला पण सोबत घेतलं होतं. आम्ही 2 तासात त्या तांत्रिकाकडे पोहोचलो. तिथं गेल्यावर मी पाहिलं, एक हवनकुंडासारखं काहीतरी होतं. त्या भोवताल दोऱ्यांनी बांधलेले जाळे तयार केले होते. तिथे कापूर, धूळ, अगरबत्त्या, त्या कुंडात अग्नी म्हणजे जाळ चालू होता. तिथं गेल्यावर डोक्यात एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आणि आम्ही तिथं खाली बसलो. एक पंडित आला. त्याने आम्हाला प्रसाद दिला आणि सांगितलं, बाबा आता येतीलच, तोपर्यंत तुम्ही ध्यानास्त म्हणजे डोळे लावून बसा. आम्ही डोळे लावून बसलो. माझं ध्यान जास्त डोळे लावून बसण्यात नव्हतं. मी डोळे उघडून बघतो तर काय, सुनीलची बायको एकदम मग्न झाली होती. आता कोणीतरी येऊन घंटी वाजवली. आम्ही सगळेजण घंटीच्या आवाजाने म्हणजे डोळे उघडले. तिथे सगळीकडे धूर धूर झाला होता. कापूरचा वास सगळीकडे दरवळू लागला. मग थोड्या वेळाने तिथे बाबा म्हणजेच ते तांत्रिक तिथं आला. त्याच्यासोबत 4-5 त्याचे शिष्य पण होते. त्या तांत्रिकाने लाल रंगाचे कपडे घातले होते. हातात एक माळा होती, माथ्यावर इबीत आणि केस मोकळे सोडलेले, दाढी वाढलेली, असा डेंजर लुक होता त्याचा. सुनीलच्या बायकोने जसंही त्याच्याकडे बघितलं तर जणू तिच्या डोळ्यात रक्त उतरलं. ती जोरात चिरकली आणि तिथून पळून जाणार तेवढ्यात तांत्रिकाच्या शिष्यांनी तिला पकडलं आणि त्या अग्नीजवळ आणून बसवलं. ती ओरडत होती जोरजोरात, मोठ्या मोठ्या आवाजामध्ये म्हणत होती, मला जाऊ द्या, सोडा मला, माझ्यावर अन्याय झाला आहे. बाबांनी जाळामध्ये एक चिमूट भरून कापूर टाकला
आणि म्हणाला, शांत हो, तू कोण आहेस आणि काय पाहिजे तुला? तेवढ्यात शीतल ओरडली, माझं प्रेम पाहिजे. तांत्रिक म्हणाला, कोण आहे तुझं प्रेम? शीतल म्हणाली, मी शीतलवर प्रेम करतो. ॲक्च्युली शीतलच्या अंगामध्ये शीतलचा जो प्रियकर घुसला होता त्याचा आवाज होता तो, आणि तो म्हणत होता, मी शीतलवर प्रेम करतो, मला ती हवी आहे. तेवढ्यात तांत्रिक म्हणाला, ठीक आहे, पण तू सुनीलला का त्रास देतोस? शीतल म्हणाली, म्हणजे शीतलचं भूत म्हणालं, कारण आता शीतल त्याच्यावर प्रेम करायला लागली आहे. तांत्रिकाने त्याच्या विद्येने काही मंत्र जपले आणि तिच्या अंगावर शीतलला अंगारा लावला आणि म्हणाला, तुला शीतल देतो, तू सुनीलला त्रास देणार नाहीस तर. तू जर सुनीलला त्रास देत नसशील तर मी तुला शीतल देतो. मग शीतलमधलं भूत म्हणालं, ठीक आहे. तांत्रिकाने त्याच्या जवळची एक बाहुली काढली, त्याच्यावर काही मंत्र फुकले आणि म्हणाला, एकदा सुनीलकडे बघ आणि मला सांग, यात सुनीलचा काय दोष आहे? शीतलचं भूत म्हणालं, मग माझा तरी काय दोष आहे? तरी तेवढ्यात तांत्रिकाने जे म्हणलं सुनीलकडे बघ, तसं शीतलने थोडंसं प्रेमाने निरागसपणे सुनीलकडे बघितलं आणि ते शीतलच्या भूताला पण सुनीलची दया आली. मग तांत्रिकाने ती बाहुली जशी त्याला दिली, शीतलच्या हाताला एक काळा धागा बांधला. शीतल शांतपणे पडून राहिली आणि अर्ध्या तासाने उठली आणि सासू सासऱ्याच्या पाया पडली आणि रडू लागली. सुनीलच्या प्रेमाने आणि सुनीलच्या आईमुळे सुनील आज वाचला, कारण सुनीलचं खरं प्रेम पण तिथे दिसून आलं आणि सुनीलला त्याच्या प्रेमामुळेच त्याची बायको वापस भेटली.